आज महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। मित्रांनो, महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीची चर्चा आता अगदी शिगेला पोहोचली आहे आणि भारतीय जनता पक्षाकडे आहेत एकूण 5 जागा। या 5 जागांसाठी अनेक नावं चर्चेत आहेत, पण आज आपण बोलणार आहोत त्या 2 नावांबद्दल ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला आहे। आणि सर्वात मोठा पेच म्हणजे हे दोन्ही नेते विधान परिषद आमदार होण्याची 100% दाट शक्यता आहे। हे नाव ऐकलं की तुम्ही सुद्धा म्हणाल, अरे हो, हेच योग्य आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी एक जबरदस्त खुलासा मी करणार आहे जो तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत बघा। आता समजून घेऊया महाराष्ट्र विधान परिषदेचं गणित काय आहे। विधान परिषद म्हणजे महाराष्ट्राचं वरिष्ठ सभागृह। इथे येणारा नेता म्हणजे पक्षाचा विश्वासू माणूस, जनतेचा खरा आवाज, राज्यासाठी झटणारा नेता। आणि भाजपकडे आहेत 5 जागा। या 5 जागांसाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सुरू केल्या आहेत गुपचूप बैठका। सागर बंगल्यावर चर्चा सुरू आहे, दिल्लीपर्यंत नावं पोहोचली आहेत आणि या चर्चेत सर्वात जास्त 2 नावं वारंवार येत आहेत। एक नाव साताऱ्यातून तर दुसरं नाव सोलापूरमधून। पण नावं सांगण्याआधी एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो। भाजपने यंदा ठरवलंय प्रत्येक जिल्ह्याला प्रतिनिधित्व द्यायचं, मातीत राबणाऱ्या नेत्यांना संधी द्यायची। फक्त कागदावरचे नेते नको, तर मैदानावर घाम गाळणारे योद्धे हवे आहेत। आणि या निष्कावर 2च नावं 100% पक्की झाली आहेत। पहिलं नाव सांगण्याआधी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही कधी असा नेता पाहिला आहे का जो पहाटे उठून कार्यकर्त्यांच्या दारात पोहोचतो, जो शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बसतो, जो कुठल्याही गावाच्या कार्यक्रमाला स्वतः हजर राहतो? हो, असा नेता आहे आणि तो आहे सातारा जिल्ह्यातून मानखटाव भागातून। हे नाव आहे शेखर गोरे। मित्रांनो, शेखर गोरे म्हणजे साताऱ्याच्या मातीतून तयार झालेला खरा नेता। आता मित्रांनो, संघटन ताकद बघायला गेलं तर ते जिथे जातात तिथे माणसं जमतात, कारण लोकांना माहीत आहे हा नेता फक्त निवडणुकीत येत नाही, वर्षभर आपल्या सोबत असतो। गावातला एखादा कार्यकर्ता अडचणीत आला तर शेखर गोरे धावून जातात। शेतकऱ्यांवर संकट आलं की शेखर गोरे बांधावर उभे असतात। जनतेशी थेट नातं आहे। मानखटाव भागातला शेतकरी असो, घरातली माय माऊली असो, तरुण पोरगा असो, शेखर गोरे यांच्याशी थेट जिव्हाळ्याचं नातं आहे। लोक म्हणत आहेत की हा नेता आमच्यातलाच आहे, आमच्या सुखादुःखाचा खरा साथीदार आहे, मातीवरचं काम करणारा नेता। गावागावात भाजपची ताकद वाढवण्याचं काम, कार्यकर्त्यांना एकत्र बांधून ठेवण्याचं काम, विरोधकांना जोरदार उत्तर देण्याचं काम, हे सगळं शेखर गोरे यांनी केलं आहे। सध्या साताऱ्यात एकच नाव आहे, शेखर गोरे यांना संधी मिळालीच पाहिजे। आणि मित्रांनो, भाजपलाही असंच वाटतंय। साताऱ्यात जर कुणी भाजपचं नाव घराघरात पोहोचवलं असेल तर ते शेखर गोरेच आहेत। विधान परिषदेत गेले तर साताऱ्याचा आवाज थेट सभागृहात घुमेल, जनतेच्या समस्या थेट मांडल्या जातील, शेतकऱ्यांचं दुखणं सरकारपर्यंत पोहोचेल। शेखर गोरे यांचं नाव आता पहिल्या क्रमांकावर आहे। मित्रांनो, दुसरा नेता पाहूया। एक असा नेता ज्याचं भाषण ऐकलं की अंगावर काटा येतो, जो बोलायला उभा राहिला की विरोधकांची झोप उडते। सोलापूर जिल्ह्यात, विशेषतः माळशिरस भागात या नेत्यांची ताकद म्हणजे पर्वतासारखी अढळ। मित्रांनो, हे नाव आहे रामभाऊ सातपुते। सोलापूरच्या मातीतून उगवलेला नेता, आक्रमक स्वभाव, धारदार भाषण। रामभाऊ जेव्हा बोलतात, शब्द हवेत नाही, थेट काळजाला भिडतात। विरोधकांना जागीच उत्तर देण्याची ताकद फक्त रामभाऊकडे आहे। सभेत उभे राहिले की हजारो माणसं शांत होऊन ऐकतात, कारण रामभाऊ बोलतात ते खरं असतं। भाजपसाठी रामभाऊने कठीण काळात ही साथ सोडली नाही। पक्ष म्हणेल तिथे धावले, पक्ष म्हणेल ते केलं, हीच खरी निष्ठा। वरिष्ठ नेत्यांचाही विश्वास आहे।
मित्रांनो, रामभाऊ सातपुते म्हणजे नव्या पिढीचा आदर्श. तरुण पोरं त्यांच्याकडे बघतात आणि म्हणतात, आपलाही नेता असाच असायला हवा. माळशिरस भागातला तरुण, शेतकरी, सामान्य माणूस सगळ्यांशी रामभाऊचं थेट नातं आहे. रामभाऊ सातपुते म्हणजे फक्त सोलापूरचेच नाही, संपूर्ण महाराष्ट्राला माहीत असलेला चेहरा. सभेत रोखठोक मत व्यक्त करणारा, कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारा नेता, विरोधकांना उत्तर देणारा योद्धा. सध्या सोलापूरमध्ये एकच आवाज, रामभाऊ सातपुते यांना संधी मिळालीच पाहिजे. आणि माळशिरस भागातून जनता रस्त्यावर उतरून म्हणते, रामभाऊ आमचे आमदार झालेच पाहिजेत. जर रामभाऊ विधान परिषदेत गेले तर सोलापूरचा आवाज थेट घुमेल. माळशिरसचा शेतकरी, त्यांचं दुखणं सगळं सभागृहात मांडलं जाईल. रामभाऊ सातपुते सोलापूरचा खरा आवाज. मित्रांनो, आता थोडं राजकीय गणित समजून घेऊया. भाजपकडे 5 जागा आहेत आणि या 5 जागांसाठी वरिष्ठ नेत्यांनी विचार केला आहे. प्रत्येक जिल्ह्याला न्याय मिळाला पाहिजे, प्रत्येक भागाचा आवाज सभागृहात पोहोचला पाहिजे. आणि या विचारात सध्या साताऱ्यासाठी शेखर गोरे तर सोलापूरसाठी रामभाऊ सातपुते ही नावं सगळ्यात वर आहेत. सागर बंगल्यावर सुरू असलेल्या चर्चेत या दोन्ही नावांनी आपली जागा पक्की केली आहे. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, भाजप फक्त जिंकणाऱ्या नेत्यावर विश्वास ठेवतो, जो जनतेत रुजलेला आहे, जो मातीशी जोडलेला आहे, जो कार्यकर्त्यांसाठी झटतो. आणि या दोन्ही निष्कांवर शेखर गोरे आणि रामभाऊ सातपुते 100% उतरतात. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, सध्याच्या सर्व चर्चेनुसार, सागर बंगल्यावरच्या बैठकीनुसार, जनतेच्या आवाजानुसार शेखर गोरे आणि रामभाऊ सातपुते हे दोन्ही नेते विधान परिषद आमदार होण्याची 100% दाट शक्यता आहे. शेखर गोरे यांच्यासाठी साताऱ्यातली माती त्यांची ओळख आहे. मान खटाव भागात घरोघरी नाव आहे. कार्यकर्त्यांचा जीव की प्राण आहे ते. शेतकऱ्यांचा विश्वास आहे त्यांच्यावर. भाजपची ताकद वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. साताऱ्याने जर कुणाला विधान परिषदेत पाठवायचं तर ते फक्त शेखर गोरेच. मित्रांनो, रामभाऊ सातपुते यांच्यासाठी सोलापूरचा धगधगता नेता, सोलापूरचा ढाण्या वाघ. माळशिरस भागात त्यांची पाळंमुळं खोल आहेत. तरुणांचा आदर्श नेता म्हणजे रामभाऊ सातपुते. पक्षासाठी कठीण काळात ही उभे राहिले. राज्यभर त्यांची ओळख आहे. सोलापूरने जर कुणाला विधान परिषदेत पाठवायचं तर ते फक्त रामभाऊ सातपुतेच. मित्रांनो, हे दोन्ही नेते एकत्र विधान परिषदेत गेले तर महाराष्ट्राला मिळतील 2 खमके आवाज, 2 लढवये नेते, 2 मातीतले योद्धे. जनता हेच म्हणते. साताऱ्यातून शेखर गोरे तर सोलापूर माळशिरसमधून रामभाऊ सातपुते, दोघांनाही संधी मिळालीच पाहिजे. तर मित्रांनो, आता तुम्ही सांगा, शेखर गोरे यांना विधान परिषदेत जायला हवं का? रामभाऊ सातपुते यांना संधी मिळायला हवी का? तुमचं मत व्यक्त करायला विसरू नका. आणि हे दोन्ही नेते जर तुम्हाला पटत असतील तर हा व्हिडिओ तुमच्या गावच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाका, भाजप कार्यकर्त्यांच्या ग्रुपमध्ये टाका, साताऱ्यातल्या प्रत्येक माणसांपर्यंत पोहोचवा, सोलापूरमधल्या प्रत्येक घरात पाठवा. कारण जनतेचा आवाज जेवढा मोठा तेवढा निर्णय लवकर होईल. आणि आमच्या या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला आत्ताच फॉलो करा, कारण या निर्णयाची पहिली बातमी इथेच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातली प्रत्येक मोठी बातमी सर्वात आधी, सर्वात सत्य आमच्याकडून. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हो, जाता जाता कमेंटमध्ये तुमचं मत व्यक्त करायला विसरू नका.